आणि आता थेट जाऊयात दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात। तरी तुम्ही थोडं का होईना श्वास घेऊ शकताय, पण हे जर मोदीजींच्या सरकारने केलं नसतं आज कदाचित आमचे दिल्लीकर हे अतिशय थोडं रोज मरतायत, कारण इतकं प्रदूषण आपल्या नाकामध्ये श्वासामध्ये घेताय, तर तुमचं आयुष्य रोज थोडं कमी होत आहे। पण मोदीजींचं सरकार नसतं तर ते कदाचित अधिक वेगानं कमी झालं असतं। म्हणून आता आपलं आयुष्य वाढवून घेण्याकरता आपल्याला या ठिकाणी मोदीजींचंच सरकार आणावं लागेल। आपल्याला कल्पना आहे, एकीकडे कुंभ चालू आहे, त्या ठिकाणी गंगा नदी अविरल वाहते, गंगा नदी निर्मल वाहते, कोटी लोक स्नान करतायत, तरी ती अविरल आहे, तरी ती निर्मल आहे। अशाच प्रकारची अविरल आणि निर्मल यमुना जी ही देण्याचं आश्वासन केजरीवालांनी दिलं होतं। आणि केजरीवाल काय म्हणाले होते, जर मी या ठिकाणी यमुनाजी साफ करून माझ्या मंत्रिमंडळासहित त्याच्यामध्ये डुबकी लावली नाही तर मी वोट मागायला येणार नाही। आता केजरीवाल जी यमुना जी तो साफ नहीं हुई, अब आप चुल्लू भर पानी में डुबकी मारो और लोगों को अलविदा कहो, क्योंकि दिल्ली तुमको अलविदा कहने वाली है। आता दिल्ली तुम्हाला टाटा आणि बाय बाय म्हणायला निघालेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं, आज ज्यावेळी आपला देश जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला, ज्यावेळी आपला देश आता जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होतोय, त्यावेळी देशाचं हृदय असलेली दिल्ली ही देखील तशाच प्रकारची या देशाला साजेशी अशा प्रकारची राजधानी झाली पाहिजे। इथल्या गरीबाला घर मिळालं पाहिजे, इथल्या ज्या अनऑथराइज्ड कॉलनी आहेत त्याचं नियमितीकरण झालं पाहिजे, त्याच्यामध्ये सिवर लाईन पाण्याची लाईन गेली पाहिजे, इथल्या सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, इथलं प्रदूषण कमी झालं पाहिजे। या दृष्टीनं जे काही आज आराखडे आपल्या सरकारने आखलेले आहेत ते पूर्ण करायचे असतील, शेवटी मोदीजींनी कितीही आराखडे आखले तरी देखील जोपर्यंत आपचं सरकार त्याच्यामध्ये स्कोप टाकताय तोपर्यंत आराखडे पूर्ण होऊ शकणार नाही। मी महाराष्ट्रातून येतो, आपल्याला माहिती आहे, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, 5 वर्ष 2014 ते 19 आणि आता 2.5 वर्ष देशात आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार होतं।